नमस्कार मित्रांनो, सौरभ ॲग्रो फार्मच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. तर बघू शकता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आपला पक्षी संपूर्ण शेडमध्ये गेला आहे. तर त्यांना बसण्यासाठी आपण कशाप्रकारे व्यवस्था केली तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. त्याचप्रकारे आपण त्यांना कशाप्रकारे खाद्याचे नियोजन केले, खाद्याची भांडी कशाप्रकारे लावलेत ते तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला तुम्हाला दाखवतो. हा संपूर्णचा एरिया हा फ्री रेंज एरिया आहे. आपल्या पक्ष्यांना फिरण्यासाठी आपण त्यांची व्यवस्था केलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला अजून काही शेवग्याची आणि बाकीची झाडं आपल्याला लावायची बाकी आहे. तर आपण काही आंब्याचीच झाडं याच्यामध्ये लावलेत आणि पूर्ण तार कंपाऊंड आपण केले आपल्या पक्ष्यांच्या संरक्षणासाठी. आणि हा आपला आहे पॅरेंट स्टॉकचा माल शेड आहे. पक्ष्यांचा टायमिंग झाल्यानंतर पक्षी आपला स्वतःहून आतमध्ये जातो, बघू शकता. ह्या प्रकारे आपण त्यांना खाद्य पाण्याची सुद्धा व्यवस्था आपण केलेलं आहे. त्याचप्रकारे यांना बसण्यासाठी वरती बांबूंचं बी नियोजन केले. पक्ष्यांना बसता पण आलं पाहिजे, त्याचप्रकारे पक्ष्यांना खाद्य आणि पाणीसुद्धा खाता आलं पाहिजे. कारण पावसाच्या दिवसामध्ये आपला पक्षी बाहेर खाद्य पाणी खाऊ शकत नाही आहे. त्यामुळे पक्ष्यांना अशा प्रकारे बांबूचं नियोजन करायचं जेणेकरून पक्ष्यांना ते खातंसुद्धा आलं पाहिजे आणि बसतासुद्धा आलं पाहिजे. हा संपूर्ण आपला गावठी पूर्ण गावरान जो पक्षी आपण म्हणतो तो पक्षी आपला आहे. बघू शकता. यांच्या आपण काय केलं, ह्या बांबू जे लावले त्यांच्यामध्ये आपण जरा जागा ठेवली जेणेकरून पक्ष्यांची विष्ठा आपल्या ह्या खाद्याच्या आणि पाण्याच्या भांड्यावर कशी पडणार नाही याची आपण काळजी घेतली. जेणेकरून जरी पक्षी ह्या प्रकारे जर बसला तरी भांड्याच्या आणि त्याच्यामध्ये अंतर असल्यामुळे ती विष्ठा डायरेक्ट खाली पडते, भांड्यावरती पडत नाही आणि पक्षीसुद्धा आरामशीर वरती बसतात. तुम्ही बघू शकता पक्षी व्यवस्थितरित्या वरती बसल्यात. जिथे जागा भेटेल तिथे पक्षी वर बसतात. वरती आपण जे सी चॅनल वरती ते चॅनल लावले त्याच्यावरसुद्धा पक्षी आपला बसला आणि भांडीसुद्धा आपली खराब होत नाही आणि साफसफाईसुद्धा आपल्याला करता येते. आणि याची जी हाईट आहे ती कमीत कमी आपण 5 ते 6 फूट ठेवली आहे जेणेकरून आपल्याला याच्यानंतर साफसफाईसुद्धा आपल्याला करता येईल. ह्या प्रकारे आपण नियोजन केलं आणि पक्ष्यांच्या हिशोबानेच आपण भांडी लावलं. काही भांडी अजून बाकी आहे लावण्याची. पक्ष्यांची क्वालिटी मित्रांनो तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर दर्जाचे उत्तम क्वालिटीचे जे प्युअर गावरान गावठी कोंबडे आणि कोंबडे आहेत ते आपल्याकडे आहेत. भविष्यात नक्कीच आपण यांच्यापासून आपला जे शेतकरी वर्ग आहे त्यांना आपण नक्कीच त्यांची गावरान पिल्ले आहेत, अंडे आहेत ते देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेलला, आपल्या यूट्यूब चॅनलला, आपल्या इंस्टाग्राम चॅनलला तुम्ही नक्कीच फॉलो करून सबस्क्राईब करून आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहा जेणेकरून बाकीचे अपडेट्ससुद्धा तुम्हाला मिळत राहतील. आणि ज्यावेळेस आपण पक्षी सेल आउट करणार आहोत किंवा हा पॅरेंट स्टॉक आपण विकणार आहोत त्याचे अपडेट तुम्हाला जर मिळतील. जर कुणाला जे गरजू शेतकरी आहेत त्यांना उत्तम दर्जाचे उत्तम क्वालिटीचे जर गावरान पक्षी पाहिजे असतील तर नक्कीच आपल्या सौरभ ॲग्रो फार्मला नक्कीच एकदा व्हिजिट करा. पक्षी पाहिल्यानंतर पक्षी खरेदी करा. कुठलाच क्रॉस पक्षी याच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. उत्तम दर्जाचे, उत्तम क्वालिटीचे, उत्तम कलरफुल असे पक्षी तुम्हाला पाहायला मिळतील. बघा मित्रांनो, अंड्यावरला पक्षी हा यांची आता वेळ झालेली वरती बसण्याची, त्यामुळे सगळा पक्षी आपला वर गेला आहे. आणि काही मोठा पक्षी असतो, काही खुडू कोंबड्या झालेले आहेत त्यामुळे काही इथं बसल्यात. खाली बघू शकता खुडू कोंबड्या झालेल्या आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या सौरभ ॲग्रो फार्मला आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.